समाजवादी पक्षाकडून उमेदवारांनी केला मुकुंदनगरसाठी परिवर्तननामा जाहीर। समाजवादी पक्षाकडूनच मिळणार मुकुंदनगरला परिवर्तनाची दिशा। उमेदवार म्हणाले, आता बदल होणार। यूथ मीडिया मराठी ब्रॉट टू यू बाय युनायटेड सिटी हॉस्पिटल अहिल्यानगर। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मुकुंदनगर येथे समाजवादी पक्षातर्फे 4 उमेदवार समाजवादी पार्टीतर्फे इलेक्शन कॉन्टेस्ट करत आहेत आणि इलेक्शन ही निवडणूक लढवताना जी परिवर्तनाची हाक समाजवादी पक्षाने दिली आहे, त्या परिवर्तनाच्या हाकेला आम्ही त्यावेळेस बोललो होतो की खिदमत का वादा, बदलाव का इरादा, परिवर्तन मैं मुकुंदनगरकर, मिशन विजन 2.0। तर त्यामागचा उद्देशच हा होता की आम्ही काय परिवर्तन घडवणार आहे ते तुमच्या समोर आणायचं होतं। तर इतर पक्ष ज्याप्रमाणे वचननामा, जाहीरनामा बनवतात, त्याचप्रमाणे मुकुंदनगरसाठी आम्ही सर्वांनी मिळून एक परिवर्तननामा बनवला आहे आणि याला एक विशेष नाव या ठिकाणी आम्ही सर्वांनी दिलंय। याचं विशेष नाव जे आहे ते जाहीरनामा, वचननामा किंवा आम्ही काय करू, काय घडू असं असण्यापेक्षा त्याला एक परिवर्तननामा म्हणून आम्ही नाव दिलंय। याचा उद्देश हा आहे की मुकुंदनगर मागील 20 वर्षापासून विकासापासून वंचित आहे। विकासापासून वंचित असल्या कारणाने आज जे आहे त्यापेक्षा काय उत्तम, त्याचाच अर्थ होतो मिशन विजन 2.0 की या मिशन विजन मध्ये, या परिवर्तनामध्ये आम्ही काय काय घडवणार आहोत हे आज तुमच्या समोर आम्ही मांडतोय। आणि हे मांडत असताना मला आम्हा सर्व उमेदवारांतर्फे एक अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगावी वाटेल की ज्याप्रमाणे समाजवादी पक्ष नगर शहरात 5 जागा लढवतोय, त्यामधील 4 जागा मुकुंदनगरमध्ये लढवल्या जात आहेत, परंतु मुकुंदनगरसाठी एवढं विजन स्पष्ट आहे आणि एवढी तळमळ स्पष्ट आहे की या 4ही उमेदवारांसाठी आम्ही हा परिवर्तननामा बनवला आहे। या परिवर्तननाम्यामध्ये काही ठळक मुद्दे आहेत, जसे सामाजिक परिवर्तन काय घडवले जाणार, रोजगार व कौशल्य परिवर्तन काय घडवले जाणार, ज्येष्ठ नागरिक व सांस्कृतिक परिवर्तन काय घडवले जाणार, आरोग्य क्षेत्रात व वैद्यकीय क्षेत्रात काय परिवर्तन करवले जाणार, सुरक्षा व प्रशासन परिवर्तन काय केले जाणार, मुस्लिम विवाह, त्याच पद्धतीने मुस्लिम तरुण आणि तरुणी यांच्यासाठी योग्य वर आणि वधू यांच्यासाठी मेळावे, याबद्दल काय परिवर्तन घडवले जाणार, शिक्षण व ज्ञान परिवर्तन, पायाभूत सुविधा, स्वच्छता परिवर्तन आणि क्रीडा व युवक परिवर्तन, अशा हेडिंग खाली आम्ही हा जाहीरनामा या ठिकाणी आपल्यासमोर मांडतोय। यामध्ये सर्वप्रथम सामाजिक परिवर्तन, याच्यामध्ये काही मुद्दे मी तुम्हाला अधोरेखित करू इच्छितो। नशामुक्त व गुन्हेगारी मुक्त मुकुंदनगर करण्यास आम्ही भर देणार आहोत। महिला सुरक्षा सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। 18 वर्षाखालील मुलींना, 13 ते 18 वर्षाखालील मुलींना संरक्षणाचे धडे देण्यासाठी कार्यशाळा व मार्गदर्शन आम्ही करणार आहोत। मित्रांनो, मुकुंदनगरमध्ये जागतिक आणि त्याप्रमाणे देश पातळीवर काही खेळणारे स्पोर्ट्स पर्सन आहेत जे अशा कार्यशाळा ऑलरेडी चालवतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी या मुलामुलींसाठी ही कार्यशाळा अरेंज करणार आहोत। समाजातील विशेष करून मस्जिद परिसर जो आहे त्या परिसराचे सुशोभीकरण, आधुनिकीकरण आणि त्याचप्रमाणे मस्जिद परिसरात विशेष स्वच्छता ठेवण्यासाठी काय पावले उचलावीत याचं सुद्धा प्लॅनिंग त्या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही एक आशा आहे, ही एक परिवर्तनाची हाक आहे आणि यामध्ये जे काही काम आम्ही करू इच्छितो त्या कामांची आम्ही या ठिकाणी लिस्ट केली आहे। आणि विशेष तुम्हाला सांगू इच्छितो की हे करत असताना कुठलंही एक्झॅगरेशन न करता पाठपुरावा करून स्वतःच्या काय म्हणू की आपल्या मनातील विचार आपण कसे इम्प्लिमेंट करू परिसरात, याचा हा प्रयत्न आहे। तर याच्यात कुठली अतिशयोक्ती नाहीये, याला फक्त गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची, पाठपुराव्याची आणि स्वतःला तळमळीची। तर रोजगार व कौशल्य परिवर्तन यामध्ये
मुकुंदनगर भागात आपण ऐकलं असेल की शेकडोनी रिटायर्ड पोलीस त्या ठिकाणी राहतात. तर त्या पोलीस शिक्षक प्राध्यापक आणि इतके नावाजलेले की तुम्हाला त्यांचं नाव या जिल्ह्याभरात नाही महाराष्ट्रात त्यांची नाव आहेत. एवढे शिक्षक प्राध्यापक रिटायर्ड पोलीस आहेत. आम्ही यांची मदत घेऊन यांच्या सहकार्याने स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राची उभारणी करू, मार्गदर्शन करू. आणि हे काय फार दिव्य नाही, ही लोक कधीही आमच्या हाकेला ओ देतील आणि ते आमची मदत करायला तयार आहेत. समाजातील मुली व महिलांसाठी स्किल इंडिया अंतर्गत स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राची उभारणी. आजही त्या ठिकाणी काही ठिकाणी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र चालतात. त्या प्रशिक्षण केंद्रांना चालना कशी मिळेल, तिथल्या मुली 8वी 10वी झालेल्या, काही ड्रॉपआउट मुली आहेत, काही महिला आहेत ज्यांचे पती वारलेत, विधवा आहेत, काही मुली आहेत त्यांना आई वडील नाही आहेत. अशा मुलींना या मुख्य प्रवाहात आणून स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील याच्यासाठी प्रयत्न करता येतील. समाजातील होतकरू तरुण तरुणींना अधिकृत, जसे तुम्ही पाहिलं असेल की दुचाकी चारचाकीची जे दुकानं आहेत, सतत त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली उठवलं जातं. सतत त्यांच्या मागे प्रशासनाचा काय म्हणू आपण एक भुंगा लावला जातो. तर अशा मुला मुलींचा ज्या होतकरू आहेत, तरुण आहेत, त्यांच्या हाताला हुनर आहे, अशा हुनरबाज मुलांना त्यांच्यासाठी हॉकर झोन किंवा त्यांच्यासाठी जसे गटई आणि चर्मकार बंधूंसाठी आपण पाहतो की काही ठिकाणी ते शॉप्स वगैरे दिल्या जातात. तर त्याचा काही प्रयत्न करता येईल का सामाजिक एक भावनेतून, याचा पण आपण प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक. हे पहा मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्य काढलेलं असतं, त्यांचा अनुभव हा फार, त्यांच्या अनुभवाची शुद्धरी हा फार मोठी असते. तर या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण त्या ठिकाणी जसे तुम्ही पुणे मुंबईमध्ये कुसुमाग्रज कट्टा पाहिला असेल, त्याच धर्तीवर आपण थोर कवी शायर अल्लामा इक्बाल व मुस्लिम महापुरुष तसेच स्वातंत्र्य सैनिक यांच्या नावाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सार्वजनिक वाचनालय व एक विरंगुळा भवन, जसं आपण म्हणू ना एक कुसुमाग्रज कट्टा, ही संकल्पना तुम्ही जर पाहिली असेल, त्या धर्तीवर आपण अल्लामा इक्बाल यांच्या नावाने त्या ठिकाणी कुठे सार्वजनिक वाचनालय आणि काही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा भवन हे सुद्धा आपण तयार करणार आहोत. कारण की ही आपल्या समाजाची आपली धरोहर आहेत, हे आपल्या समाजाची शिदोरी आहेत. त्यांचे अनुभव आपल्या पाठीशी असावेत आणि त्यांचे अनुभव आपल्या पाठीशी असतील तर त्यांची हेल्थ आणि त्यांचं मन सुदृढ कसं राहील याची पण काळजी घेण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आरोग्य वैद्यकीय परिवर्तन यामध्ये आपण महानगरपालिकेचे 4 भिंती, आतापर्यंत ज्या 4 भिंती उभारल्या गेला, त्याला जर तुम्ही रुग्णालय म्हणत असाल, तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहे, एका रुग्णालयासाठी ऍडमिनिस्ट्रेशन काय लागतं, मॅनेजमेंट काय लागते, त्या ठिकाणी काम करणारे जे काही कर्मचारी त्यांची क्वालिटी काय लागते, डॉक्टर्सची अवेलेबिलिटी काय लागते, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला आहे. आणि एक सुशिक्षित आणि समजदार तुमचे उमेदवार काय विचार करू शकतात तुम्ही याच्यातून लक्षात घेऊ शकता. कारण की आज जे त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे म्हणतात, त्याला हॉस्पिटल म्हणायला सुद्धा मला थोडंसं वावगं वाटतं. माझ्या मते ते फक्त 4 भिंती आहेत आणि तिथं फक्त लसीकरण वगैरे छोट्या काही गोष्टी करतात. परंतु आपण त्याला अद्ययावत करू, त्याला सुसज्ज करू, त्याला प्रॉपर ऍडमिनिस्ट्रेशन करू, त्याचं सुशोभीकरण करू आणि सगळ्यात महत्वाचं तिथं रुग्णसेवा होईल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी कुणी उद्धट वागणार नाही. त्यांचा उपयोग करून समाजाला, मुकुंदनगरकरांना कशा सुविधा देता येईल याची काळजी घेऊ. निरोगी समाजासाठी तरुण व नागरिकांसाठी महानगरपालिका अंतर्गत आपण हेल्थ क्लब नावाला आहेत किंवा नाही त्याचा पण एक विचार करावा लागेल. तर हेल्थ क्लबची सुद्धा आपण त्या ठिकाणी उभारणी करणार आहोत. त्याचप्रमाणे या हॉस्पिटल्समध्ये किंवा या PHC मध्ये, या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंश, रेबीज, त्याचप्रमाणे तुम्ही पाहत असाल की मोठ्या मोठ्या गप्पा विकासाच्या मारल्या जात आहेत आमच्या स्पर्धक मित्रांकडून. मला तर असं वाटतं की आपलं मुकुंदनगर शांघाय झालंय की काय. तर त्या ठिकाणी एवढी कुत्री, त्या शांघायमध्ये एवढी कुत्री भटकताना दिसत आहेत आणि त्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण असो, त्यांचं प्रॉपर प्लॅनिंग असो आणि ती कुत्री एकदा पकडली तर परत दिसणार नाहीत याची पण काळजी घ्यावी लागेल. कारण की जे पकडतात परत आणून सोडतात, यांच्याबरोबरच यांचे साठे लोटे असल्या कारणाने ती कुत्री वारंवार तिथं दिसतात. आजपर्यंत त्यांच्या विरोधात कधी आवाज उठवला गेला नाही. असो, सर्व लसीकरणाची व्यवस्थित सुविधा त्या ठिकाणी आपण उपस्थित करणार आहोत. सुरक्षा व प्रशासन सगळ्यात महत्वाची गोष्ट.
मुकुंदनगरकरांच्या सुरक्षिततेसाठी एक पोलीस चौकी उभारणी आणि पोलीस पथकांची दक्षता वाढवणे याच्यावर भर देण्याची गरज आहे. चौकी आहे. पोलीस चौकी आहे तिथं, पण त्या पोलीस चौकीतला 24 तास सेवा किंवा त्या पोलीस चौकीचा प्रॉपर उपयोग आणि त्या पोलीस चौकी असल्याची भासली पाहिजे याची पण आपण काळजी घेऊया. ठीक आहे. आणि पत्रकार बांधवांसाठी मित्रांनो, आम्ही त्या ठिकाणी पाहतोय तरुण तडफदार पत्रकार, डिजिटल मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, मुकुंदनगर भागात इतके छान पत्रकार लोक काम करतायत आणि एक चौथा स्तंभ जो लोकशाहीचा आहे त्याला मजबूत करतायत. तर त्यांचाही विचार त्या ठिकाणी आम्ही करतोय की त्यांच्यासाठी सुद्धा एखादं दालन असावं, त्यांच्यासाठी सुद्धा वैचारिक देवाणघेवाण्यासाठी एक बैठकीसाठी आणि त्यांच्या विचार विनिमयासाठी एखादं दालन कसं उभं करता येईल याचा पण विचार करणार आहोत. शिक्षण व ज्ञान परिवर्तन सगळ्यात महत्वाची गरज जर मुकुंदनगरमध्ये असेल तर मुकुंदनगरमध्ये ज्या शाळा आहेत त्या चांगल्याच आहेत, त्या शाळा आणखीन चांगल्या कशा होतील त्याच्यासाठी पण प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षणासाठी अंगणवाडींची संख्या कशी वाढवता येईल, शासकीय ज्या शाळा आहेत त्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी या नात्याने परिसरात आम्ही काय मदत करू शकतो याची मदत केली जाणार आहे. आणि आपण प्रयत्न करणार आहोत की विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल स्पीकर्स, त्यांचे चर्चासत्र आयोजन करणे, इस्लामिक जे स्कॉलर्स आहेत त्याचप्रमाणे उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषेच्या प्रसारासाठी विविध पुस्तकांसह आपण एक अद्ययावत लायब्ररीची कशी सुविधा करता येईल याचा पण विचार करणार आहोत, याचा एक प्रयत्न करणार आहोत. आणि मी जसं बोललो, रिटायर्ड शिक्षक आहेत, हे महिन्यातून 15 दिवसातून या विद्यार्थ्यांसाठी, विशेष करून मुकुंदनगरकरांच्या म्हणून आपण बालगोपाळांसाठी त्यांचं भविष्य कसं घडावं यासाठी हे लोक आवर्जून स्वतःहून त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाच्या शिदोरीतून काय देऊ शकतात त्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करून त्यांचे चर्चासत्र आयोजन करणे या कामात एक प्रयत्न करणार आहोत. आणि मित्रांनो, मला वाटतं यातलं असलं कुठलंही काम नाही की ती अतिशयोक्ती आहे. हे सगळी होणारी कामं आहेत. फक्त याला काय लागतं? इच्छाशक्ती लागते, याला तळमळ लागते. आणि राजकीय काय म्हणतात, इच्छाशक्तीचा आजपर्यंत अभाव दिसलाय. तो अभाव नसला की या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याचप्रमाणे आधुनिक सार्वजनिक वाचनालय विद्यार्थ्यांसाठी याचा पण विषय आपण डोक्यात घेणार आहोत. दुसरी गोष्ट की चित्रकला असेल, हस्तकला असेल, विद्यार्थ्यांचे कलागुण असतील, त्या कलागुणांसाठी सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना एखादं कला दालन, ज्या कला दालनामध्ये विद्यार्थी येतील, शाळेचे विद्यार्थी असतील, परिसरातील विद्यार्थी असतील आणि सामाजिक संस्था असतील, त्यांना त्या विद्यार्थ्यांना तिथं कॉम्पिटिशन्स करवायच्यात, स्पर्धा करवायच्यात, त्यांना चर्चासत्र घ्यायचंय, तर त्याच्यासाठी सुद्धा एक दालन असावं अशी याच्यात आम्ही एक इच्छा व्यक्त केली आहे. पायाभूत सुविधा, हे पहा मित्रांनो, की महापालिकेचे इलेक्शन्स हे पायाभूत सुविधांसाठी विशेष करून असतात. परंतु हे आमची मजबुरी आहे की यावेळेस पायाभूत सुविधांसह आम्हाला या परिसराचं नेतृत्व करेल कोण याच्यावर सुद्धा बोलावं लागतंय. कारण की कालच्या म्हणजे तुम्ही आता नुकत्याच सगळ्या राजकीय पक्षांच्या जर सभा पाहिल्या, त्या सभांमध्ये मूलभूत सुविधांवर कोणीच बोलत नाही हो. मूलभूत सुविधांपेक्षा ते कशावर बोलतायत? ते बोलतायत, मला तर काल वाटलं की लोकसभा आणि आमदारकीच्या इलेक्शन्स आहेत का काय, विधानसभेचे इलेक्शन आहेत की काय, आणि समोरचे उमेदवार हे भाजपच्या आणि संघातले कोणी लोक आहेत की काय. इथपर्यंत मजल जाते की आम्ही हिरवा गुलाल वर जाणार की का बाकीच्या ज्या स्पर्धक लोकांना हिरवा गुलालची काय अलर्जी आहे का? आम्ही सुद्धा नक्कीच हिरवा गुलाल उधळून दाखवू, आहे की नाही. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत पायाभूत सुविधा, स्वच्छता परिवर्तन, स्वच्छ पाणी पुरवठ्याचे योग्य व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेज पाईपलाईन, मजबूत रस्ते, बस, स्ट्रीट लाईटची उभारणी, या तर सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, नसबंदी करून त्यांचे पुनरागमन होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी लागेल. आणि हा छोटा विषय म्हणजे 20 वर्षात ज्यांनी कामं केलीत तर कायम राहणाऱ्यांना असं वाटतं की आम्ही शांघाय करून टाकलं याला, तर या शांघायमध्ये एवढी कुत्री आहेत, त्या कुत्र्यांचं काय करायचं जरा तेवढं त्याच्याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. क्रीडा व युवक परिवर्तन सगळ्यात महत्वाचं मित्रांनो. वी आर स्पोर्ट पीपल, आम्ही स्पोर्ट्ससाठी क्रीडा प्रेमी आहोत सगळे आणि नवयुवक आहोत. समाजवादी पक्षाने सगळं तरुणांना यावेळेस उमेदवारी दिली आहे. तर युवकांसाठी परिवर्तन महत्वाचं आहे. यामध्ये आमची इच्छा आहे, जर भोसले आखाडा असेल, शहरातले पाईपलाईन रोड असतील, या ठिकाणी जर क्रीडा संकुल होत असेल तर मुकुंदनगरकरांमधील क्रीडाप्रेमींनी, तरुणांनी जायचं कुठं? त्यांच्यासाठी क्रीडा संकुल का नाही व्हावं, बरोबर? तर आपण त्यांच्यासाठी क्रीडा संकुलाचा प्रयत्न करणार आहोत.
त्यामध्ये क्रिकेट, टेनिस, व्हॉलीबॉल, जुडो, कराटे यासारख्या क्रीडाप्रेमींसाठी क्रीडा संकुलाची उभारणी करायचा प्रयत्न करणार आहोत. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उद्यान, जॉगिंग ट्रॅक. आता मी काही गोष्टी बोलणारच आहे की मित्रांनो, आमच्या स्पर्धक लोकांनी बरीरा जॉगिंग पार्क, बरोबर ना, हेच नाव आहे ना, बरीरा जॉगिंग पार्क ची निवडणूक काळात त्याचं उद्घाटन केलं. निवडणूक काळात उद्घाटन होतात हे पण एक वैशिष्ट्य आहे. असो, त्यांच्यासाठी त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा की तुम्ही चांगलं काम केलंय. परंतु मला एक मित्रांनो सांगा, जर तुम्हाला चांगल्या कामाचं क्रेडिट घ्यायचंय, चांगल्या कामाचं श्रेय घ्यायचंय, मित्रांनो मला एक बोलायचंय, राजकीय आखाडा आहे, कोणाच्या भावना दुखावत असतील तर माफ करा, परंतु जे सत्य ते बोलावं लागेल. जर तुम्ही याचं क्रेडिट घेऊ इच्छिता तर 20-20, 22-22 वर्ष जशा याच्या भिंती तुम्ही उंच केल्यात ना आपल्या आई बहिणींसाठी, तर आपल्या आई बहिणींना 20 वर्ष 22 वर्ष दुसऱ्यांच्या दारात उद्यानात जावं लागलं, याचं श्रेय कोण घेणार, याचं उत्तर पण आम्हाला पाहिजे. हे पण मान्य करावं लागेल ना की 20-20, 22-22 वर्ष तुम्हा लोकांना की उद्यानं कुठं पाठवावं लागलं, आमच्या बालगोपाळांना, आमच्या आई बहिणींना दुसऱ्या वॉर्डात जावं लागलं ना. याचं श्रेय कोण घेणार आहे? याचं श्रेय जर तुम्ही घेत असाल तर नक्की तुम्ही बरीरा पार्कचं सुद्धा श्रेय घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला मुबारकबाद.